And now geared up as indeed Mumbai Kadus cricketer Sangam Lad will come up and present his addressal. Before that, a very short introduction of Sangam Lad. Sangam Lad is a much known face on the Mumbai cricket circuit for the past more than 4 decades, and in totality embodies the definition of the typical Kadus Mumbai cricketer. He is the former captain of Bank of Maharashtra, which played various corporate events. He also captained the Fort Vijay club in the A division. Presently, he is the coach of the esteemed SP Cricket Academy. The unique selling point of Sangam Lad's profile is the 51 titles that is won in his checkered career. So indeed, he knows a thing or two about how to go about winning titles on the Mumbai circuit. I'm sure that he will enlighten us with his cricketing wisdom. The topic that is being given tonight is the winning approach as far as Mumbai cricket is concerned. So over to Sangam Lad. वेळ थोडा आहे आणि विषय मोठा आहे, त्यामुळे मला काय बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत. त्यातल्या काही थोड्याच गोष्टी मी तुम्हाला सांगतो की मुंबई क्रिकेट किती कॉम्पिटिटिव्ह आहे तुम्हाला माहिती आहे. डॉग इज डॉग अशी प्रकार असतो आणि त्याच्यात मी 51 टायटल्स जिंकलेलो आहे. तर काय माझं सिक्रेट असू शकतं? पुढचे 20 मिनिटं मी तुमच्यासमोर काही प्रसंग डोळ्यासमोर आणीन आणि त्यातून तुम्हाला माझं सिक्रेट कळेल. मी 15 वर्षाचा होतो त्यावेळेला मी तेरसेच्या नेट्सला म्हणजे सिलेक्ट झालो होतो आणि तेरसेच्या नेट्सला आम्हाला वसंत अंबलाडे हे कोच होते. वसंत अंबलाडे म्हणजे वेंगसरकर आणि गावस्कर यांचे कोच. एक 6 महिन्याचा कॅम्प होता. तो 6 महिन्याचा कॅम्प संपला, शेवटचा दिवस होता आणि शेवटच्या दिवशी सरांनी मला थांबवलं आणि मला सांगितलं की मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे म्हणून. ते मला असं म्हणाले की तुझं टेक्निक ठीक आहे, थोडंसं प्रॅक्टिस केली तर चांगलं होऊ शकतोस तू. तुझं ऑब्झर्वेशन आणि तुझं ग्रास्पिंग आहे ते चांगलं आहे आणि तू तुझ्यात लिडरशिप क्वालिटीज आहेत. तर मी काही गोष्टी तुला सांगतो, त्या गोष्टी जर तू लक्षात ठेवल्यास तर तू यशस्वी क्रिकेटपटू होऊ शकतोस. त्यांनी मला पहिली गोष्ट जर सांगितली असेल आणि मी माझ्या आयुष्यामध्ये मी कधीही विसरलो नाही आणि ती खूप युनिक गोष्ट आहे जी फार कमी लोकांना कदाचित माहिती असेल. त्यांनी मला सांगितलं की आजपासून या क्षणापासून असं समज की थिंक लाईक अ कॅप्टन अँड ॲक्ट लाईक अ कॅप्टन. हे खूप वेगळा विषय होता हा, त्यावेळेला मला तेवढा कळला नाही तो. ते म्हणाले की थिंक लाईक अ कॅप्टन, मी पुन्हा रिपीट करतोय, थिंक लाईक अ कॅप्टन अँड ॲक्ट लाईक अ कॅप्टन. त्यांनी मला नंतर सांगितलं की क्रिकेट इज 1 बॉल गेम. बॅट्समनला पण एक बॉल आहे, बॉलरला पण एक बॉल आहे, फिल्डरला पण एक बॉल आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव की असं समज की या बॉलवर तुझं आयुष्य अवलंबून आहे. मी पुन्हा रिपीट करतोय, या बॉलवर तुझं आयुष्य अवलंबून आहे. तर तू काय करशील? जेव्हा तुमचं आयुष्य अवलंबून असते तेव्हा किती तुम्ही फोकस करता आणि तुमची इंटेन्सिटी लेवल खूप मोठी असते. तिसरं त्यांनी मला सांगितलं की आयुष्यात दुसरे लक्षात ठेव की जेव्हा जेव्हा तू घरी जाशील आणि रात्री झोपशील त्यावेळेला स्वतःला एक प्रश्न विचार की आज मी क्रिकेटला काय दिलं, क्रिकेटसाठी मी किती मेहनत घेतली आणि दर दिवशी थोडं क्रिकेट इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न कर. त्यामुळे ते मला वाटलं की फार चांगला ॲडवाईस त्यांनी मला दिला होता. चौथा त्यांचा ॲडवाईस होता ते, आणि एक ते म्हणाले की आयुष्यात एक गोष्ट नेहमी विसरू नकोस की क्रिकेट हा जेंटलमॅनचा गेम आहे आणि तो तसाच खेळला गेला पाहिजे आणि आयुष्यात कधी असा वागू नको की तू स्वतःच्या नजरेतून स्वतः उतरशील. आणि मला वाटतं ह्या त्यांच्या 4 गोष्टी मी आयुष्यभर लक्षात ठेवल्या. आता आपण म्हणतो की ॲक्ट लाईक अ क्रिकेटर म्हणजे ते सगळ्या गोष्टी असतात, आपण म्हणजे त्याच्यावरती मी मेहनत घेतच होतो. पण कॅप्टन्सी कोण शिकवणार? तर मग मला कोणीतरी सांगितलं की तू वानखेडे स्टेडियमवरती एक लायब्ररी आहे, कांगा लायब्ररी, त्या कांगा लायब्ररीचा मेंबर म्हणून. आणि तुम्हाला खरंच त्या सगळ्या मुलांना सांगू इच्छितो की आता कांगा लायब्ररी आहे, त्या कांगा लायब्ररीचं मेंबर सध्या बंद आहे पण आता चालू होईल. कांगा लायब्ररीत मी जेव्हा प्रवेश केला तेव्हा हजारो पुस्तकं तिकडे होती आणि ती पुस्तकं जेव्हा मी तेवढं इंग्लिश येत नव्हतं पण जेव्हा ती पुस्तकं वाचायला लागलो म्हणजे ते त्या काळातली पुस्तकं होती आणि त्याच्यामुळे मला एक गोष्ट लक्षात आली की वरच्या लेवलचे प्लेयर्स काय थिंकिंग करतात. आणि म्हणजे मी डॉन बॅडमन वाचला, स्टॅकपॉल वाचला, म्हणजे सगळ्यांची पुस्तकं वाचायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळे माझं क्रिकेटिंग नॉलेज थोडं वाढायला लागलं. आता त्यावेळेला आमची पिढी जी होती ती खूप सुदैवी होती, कारण आम्ही जे तुम्ही क्रिकेट बघता त्या क्रिकेटर्सना आम्ही टेस्ट क्रिकेटर्सना आम्ही समोर बसून बघितलेलं आहे. म्हणजे त्यावेळेला टाइम स्पीडच्या मॅचेस असायच्या म्हणजे टाइम स्पीडच्या मॅचेसमध्ये मला वाटलं सगळे टेस्ट क्रिकेटर खेळायचे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी त्या टाइम स्पीडच्या मॅचेस अर्ध्या पॅन्टवरती, त्या खाकी पॅन्टवरती व्हाईट शर्ट असायचा, त्या माळ्यांच्या मुलगा म्हणून मॅच बघायचो.
म्हणजे माळ्यांच्या मुलांबरोबर, म्हणजे मी त्यांचं असं दाखवायचं की मी त्या माळ्यांचा मुलगा आहे आणि मी त्या मॅचेस ड्रेसिंग रूममधून बघितलं. आणि सरांनी मला सांगितलं होतं त्याप्रमाणे मी सुरुवात केली की थिंक लाईक अ क्रिकेटर, म्हणजे थिंक लाईक अ कॅप्टन. म्हणजे जेव्हा अशोक मंकडे एखादी मूव्ह करायचा तेव्हा मी विचार करतो मी असेल तर काय करेन, मी असेल तर काय करेन. त्यामुळे माझं आणखी नॉलेज वाढायला लागलं. MCA अंडर-19चा मग मी कॅप्टन झालो. आणि कॅप्टन म्हणजे त्या काय म्हणतात त्याला सिलेक्शन असतं ते आझाद मैदानचा मी कॅप्टन झालो. आता ऍक्ट लाईक अ क्रिकेटरला सुरुवात झाली. ऍक्ट लाईक अ क्रिकेटर म्हणजे ऍक्ट लाईक अ कॅप्टनला सुरुवात झाली. आणि ऍक्ट लाईक अ कॅप्टन सुरुवात झाली तर मला एक गोष्ट लक्षात आली की मी ज्या लेवलला क्रिकेट खेळतो, म्हणजे A आणि B डिव्हिजन आम्ही खेळतो, त्यात 14 आणि 14 28 टीम असायच्या. तर मी एक वेगळी पद्धत माझी, म्हणजे मी तुम्हाला खास सांगणं इच्छितो की मी काय मेथड्स वापरल्या त्यावेळेला. मी ना सगळ्यांच्या कुंडल्या वापरायला सुरुवात केली, कुंडल्या काढायला सुरुवात केली. कुंडली काढणे म्हणजे काय करणं, मी एखाद्या समजा ह्या टीम बरोबर खेळत असेल तर त्या टीमचा एखादा चांगला बॅट्समन असेल तर मी लिहून ठेवायचो की ह्याची स्क्वेअर कट चांगली आहे, याला आतला बॉल खेळता येत नाही, हा थोडा सेल्फिश क्रिकेटर आहे, जे काय असेल ते. आणि तुम्ही आश्चर्य वाटेल की माझ्याकडे 200 क्रिकेटर्सच्या कुंडल्या होत्या. आणि त्या कुंडल्या जेव्हा मी वापरलं, आज मी एवढ्या का जिंकू शकलो याचं कारण ते आहे, कारण तेव्हापासून मी जरा लंबेरेस का घोडा म्हणतात ना, मला लंबेरेस का घोडा व्हायचं होतं. आणि त्यामुळे मी त्या सगळ्या कुंडल्या ठेवल्या होत्या माझ्याकडे. आणि दर दिवशी त्याच्यात बदल व्हायचे. म्हणजे मी त्याला विचारतो की हा प्लेअर काय आहे, हा कसा खेळतो रे, हा अंडर प्रेशर कसा खेळतो, त्यांच्याकडून उत्तरं घ्यायचं सगळं आणि ते लिहून ठेवायचं. आणि त्याचा मला खूप मोठा फायदा झाला. मी 19व्या वर्षी बँकेत क्रिकेटर म्हणून जॉईन झालो आणि 5 वर्षात मी बँकेचा कॅप्टन झालो. आणि नंतर माझी एक गोष्ट लक्षात आली की माझ्याकडे थोडेसे जास्त पैसे होते लोकांपेक्षा. आणि मी त्या मॅचेस ज्या त्या बँक ऑफ महाराष्ट्रातून पैसे वाचवायचो. आणि त्या मॅचेस माझा एक ग्रुप तयार केला, 25-30 जणांचा एक ग्रुप तयार केला आणि आम्ही MCAच्या मॅचेस खेळायला सुरुवात केली. आता कॅप्टन म्हणजे काय? कॅप्टन म्हणजे मॅन मॅनेजमेंट. मॅन मॅनेजमेंट म्हणजे एक्झॅक्टली काय? मॅन मॅनेजमेंट म्हणजे माझ्या जो लक्षात आलेलं आहे, मॅन मॅनेजमेंट म्हणजे दुसऱ्या आपले जे प्लेयर्स असतात त्यांचं खूप प्रेम करावं त्यांच्यावरती. आपण असं समजायला पाहिजे की हा माझा प्लेअर आहे आणि ह्याला मी कसं पुढे आणीन, आणि त्यासाठी मी झटण्याचा प्रयत्न करायचो. आणि ते लोकांच्या लक्षात आलं की हा जो प्लेअर आहे हा माझ्यासाठी करतो. ते सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे आमचा संजय पाटील जो आजचा कोच आपले सिलेक्टर आहे, तो मला खूप आवडायचा ब्लोअर म्हणून. तो खालच्या डिव्हिजनला गेला आणि तो तेवढा ॲम्बिशियस नव्हता. तर मी त्याला आमच्या टीममध्ये घेतला. आमची टीम अतिशय चांगली टीम होती आणि त्यात ऑलरेडी 5 लेफ्ट हँड स्पिनर्स होते त्याच्यामध्ये. आणि मी त्याला घेतला. मला सगळ्यांनी सांगितलं अरे हा जरा थोडासा म्हणजे कळलं ना तुम्हाला, मी आता बोलू इच्छित नाही, कळलं की नाही, त्या टाईपचा तो क्रिकेटर होता. आणि आम्ही सगळे सोफिस्टिकेटेड क्रिकेटर, म्हणजे आमची गँग म्हणजे अमराडी सर आणि आमचे VS पाटील सोफिस्टिकेटेड क्रिकेटर. तर मला सगळ्यांनी सांगितलं की ह्याला घेऊ नको, हा जरा प्रॉब्लेम करेल म्हणून. म्हटलं हरकत नाही, आय विल हँडल हिम करून. आणि त्याला मी जेव्हा घेतला आणि त्याच्यात मी थोडंसं म्हणजे मी असं समजलं की मी सगळ्यांना सांगायला लागलो की आता तुम्हाला रणजी ट्रॉफी खेळायची, तुम्हाला हे खेळायचं. मी त्यांना असे म्हणजे गाजरं द्यायला सुरुवात केली. आणि त्या प्लेयर्सचे मी त्या टीममध्ये आमच्या सलील दाता 7 नंबर यायचा, समीर तळपरे 6 नंबर यायचा, त्याला मी 3 नंबर बॅटिंगला पाठवायला सुरुवात केली. त्याने रन्स केल्या. मी त्याला सांगितलं की तुला जर खेळायचं असेल तर तुला ऑलराऊंडर व्हायला लागेल. त्याच्यात स्कोर्स असतील, त्या स्कोरशीट मी त्या पेपरमध्ये जाऊन द्यायचो, 10 पेपरमध्ये जाऊन त्याला जायचो की हा मुलगा आहे, ह्याला बरं पुढे आणायला पाहिजे. ते त्याला कळायला लागलं आणि त्याने माझ्यासाठी जास्तीत जास्त माझ्यासाठी मॅच जिंकून दिल्या. म्हणजे मला सांगायचं असं की जेव्हा तुम्ही एखाद्यात इंटरेस्ट घेता तेव्हा तो प्लेयर्स तुमच्यासाठी काहीतरी करायला सुरुवात करतो. दुसरं एक मोटिवेशनचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो की आम्ही एक मॅच खेळत होतो आणि आमचा एक बॉलर होता, त्याने 4 विकेट खेळले, 7 विकेट गेल्या होत्या, 4 विकेट खेळल्या 14 रन्समध्ये. तर मी त्याची बॉलिंग थांबवली. तर 9व्या बॅट्समॅन आला, 9व्या नंबरचा. माझ्याकडे कुंडली होतीच, तो चालवणारा बॅट्समॅन होता. तर त्याने सुरुवात केली, 10 रन्स झाल्या, 20 रन्स झाल्या, 30 रन्स झाल्या, 60 रन्स झाल्या. तरी मी त्याला बॉलिंग दिली नाही. तर लोकांना काही कळेना काय झालं. आणि तो आऊट झाला. जेव्हा मुवमेंट तो आऊट झाला, 10वा बॅट्समॅन आला, मी कॉर्डन केलं त्याला आणि त्याच्या आमच्या जो ऑफ स्पिनर त्याला बॉल दिला आणि मला म्हटलं 5 रन्समध्ये तुला याची विकेट काढायची. म्हटलं कळलं की नाही. पहिल्याच बॉलला कटोरी लागली, 2 रन्स झाल्या, पण 5व्या बॉलला तो आऊट झाला आणि तो 5वी विकेट त्याने काढली. मी तिला पुन्हा थांबवला, पुन्हा 20 रन्सची पाठली सुद्धा. मी असं का केलं असेल याचं कारण असं होतं की मला अगोदरच्या मॅचेसचा स्कोर सगळा माहिती होता आणि त्याच्या आदल्या मॅचला एका फास्ट बॉलरने 5 ओव्हरमध्ये म्हणजे 5 विकेट 22 रन्समध्ये काढल्या होत्या आणि ह्याने आज 14 आणि 2 16 रन्समध्ये 5 विकेट काढले. मी त्याला सांगितलं की मला वाटत होतं की तुला बॉलिंग प्राइज मिळायला पाहिजे या टुर्नामेंटचं आणि म्हणून मी हे केलं. म्हणजे एखादा कॅप्टन एवढा विचार करू शकतो आपल्या प्लेयर्सचा, त्या प्लेयर्सने मला आयुष्यभर चांगली सर्व्हिस दिली. त्याच्यानंतर तिसरं उदाहरण तुम्हाला सांगतो मोटिवेशनचं काय असू शकतं. तुमचा अभिषेक नायर अंडर-15 होता, त्यावेळेला मी त्याला कांगाली खेळली. काही मॅचेस झाल्या. अभिषेक नायरला मला येऊन सांगायला मेरे को बॉलिंग चाहिए, मैं फास्ट बॉलर है. म्हटलं साले तेरा बॉल पहुंचेगा नहीं कांगाली में, तू क्या बॉलिंग देगा. म्हटलं तू एक काम कर, अच्छा इनिंग खेल तो तेरे को मी बॉलिंग देता हूँ.
तुम्हाला आश्चर्य वाटेल, 15 वर्षाचा अभिषेक नायर, कांगालीची मॅच आहे, टी झालेला आहे, टी नंतर एक साधारणतः 2 तासाचा गेम असतो. तो 2 तासाचा गेम त्याने त्या 2 प्लेयरने घेऊन मॅच ड्रॉ केली, मोठं सेलिब्रेशन केले आणि मला म्हणाला की अब मेरे को बॉलिंग से. म्हटलं हा अब तू बॉलिंग देना. म्हणजे कोणाला कसं हे करायचं हा तो एक वेगळा विषय मी त्यावेळेला त्याला सांगितलं होतं. क्रिकेट हा एक टीम गेम आहे आणि ह्या टीम गेममध्ये मला वाटतं की कुठेही तुमच्या इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्सला ग्लोरीला महत्त्व नाही, असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. असं गंभीर पण म्हणतो, पण माझं स्वतःचं म्हणणं. त्याची एक तुम्हाला स्टोरी सांगतो. आम्ही युनायटेडवर मॅच खेळत होतो. आमचा एक लेफ्ट हँड बॉलिंग टाकत होता. त्याने 2 विकेट काढल्या. ते युनायटेडचं एक एंड जवळ आहे आणि रन्स व्हायला लागल्या. तर मी त्याला सांगितलं की बॉल जरा पकडून टाक म्हणून. तर त्याने काय ऐकलं नाही, कारण 3 विकेट काढले की लोकसत्तेत नाव यायचं, पेपरमध्ये नाव यायचं. ही वेंट फॉर म्हणजे त्याने गुगलीवर टाकायला काय जे काय असेल ते टाकायचं होतं. त्याला मार पडला. 5 ओव्हर त्याने टाकले होते. त्याला 10 ओव्हरचे 50 ओव्हरचा गेम होता. मी त्याला थांबवला. त्या पूर्ण मॅचमध्ये त्याला एकही ओव्हर दिली नाही. नेक्स्ट आम्ही मॅच जिंकली होती. नेक्स्ट जी मॅच होती त्यावेळेला मी त्यांचा एक कंटेम्पररी आमचा दुसरा लेफ्ट हँड स्पिनर होता, त्याला टीममध्ये घेतला. आता असं झालं की त्याने 5 विकेट काढल्या त्या मॅचला. आता ती लीग मॅचेस होत्या. सेमीफायनलची मॅच आली. सकाळी आम्ही वॉर्मअप करत होतो आणि ज्याने 5 विकेट लेफ्ट हँड स्पिनरने काढल्या होत्या त्याला मी जसं जवळ बोललो, म्हटलं इकडे रे. तर तो आला. त्याने पहिला प्रश्न मला काय म्हणजे माझ्याकडे बघून काय सांगितलं, आज मी खेळत नाहीये ना. तर मी त्याला जवळ घेतला, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याला मी सांगितलं मॅच मोठी येणार आहे. तर मला हा बरोबर. मी त्या लेफ्ट हँड स्पिनर जो आमचा जुना लेफ्ट हँड स्पिनर, त्याने चांगला मोठा लेफ्ट हँड स्पिनर, त्याला म्हटलं तू खेळतोयस आज म्हणून. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्याला मी ड्रॉप केला होता त्या बॉलरने 10 ओव्हर टाकल्या, 2 मेडन टाकल्या, त्याच्यामध्ये 24 रन्स दिल्या आणि 4 विकेट काढल्या. त्या 4 विकेटमध्ये 2 ज्या विकेट होत्या ते एक दुलीप ट्रॉफी खेळला होता आणि एक रणजी ट्रॉफी खेळला होता. संध्याकाळी माझी एक सवय होती की मी अशी मिटिंग घ्यायचो असेल, 20 मिनिटाची मिटिंग मी नेहमी घ्यायचो असेल. तर मिटिंगला सुरुवात झाली. हा पहिला उभा राहिला जो कोण ज्याला मी ड्रॉप केला होता त्याला. तो मला म्हणाला की संगम लाड, आत्तापर्यंत आयुष्यामध्ये मला कधीच कोणी ड्रॉप केलेला नाही आहे. तर सगळं वातावरण खूप टेन्शनमध्ये होतं, पण आय सॅल्यूट यू. कारण मला एक कळलं की तू ज्या पद्धतीने लीड करतोय, मला तुझं स्पिरिट आवडलं आणि आयुष्यभर मी तुला साथ देईन. म्हणजे हा जो गुण होता त्याचा. त्यामुळे मला असं वाटतं की एखाद्याला तुम्ही कशा पद्धतीने ट्रीट करता त्याच्यावरती सगळं अवलंबून असतं. आणि त्या बॉलरने मला 70% मॅचेस त्याने मला जिंकून दिला. महत्त्वाचा पॉईंट असा असतो की जेव्हा एखादी मॅच चालू असते, एक गेम प्लॅन असतो. तो गेम प्लॅनला तुम्ही स्टिक व्हायला पाहिजे आणि जर तुम्ही चुकीचं केलं तर ते चुकीचंच आहे. त्याच्यानंतर आणखीन एक तुम्हाला स्टोरी सांगतो की काय झालं की क्रिकेट हा गेम आहे, हा इमोशनचा गेम आहे आणि इगोचा गेम आहे. तुम्ही हँडल कसे करतात इगो. मी नेहमी काय करायचो ॲज अ कॅप्टन, मी नेहमी समोरच्या टीममधला बेस्ट बॅट्समन असायचा ना, त्याला टार्गेट करायचो. आम्ही एक मॅच होतो इंटरबँकचा, ऑल इंडिया इंटरबँकची टुर्नामेंट होती, बँक ऑफ इंडियावर आमची मॅच होती आणि एक बॅट्समन होता. त्या बॅट्समनने आदल्या आठवड्यामध्ये दिल्लीच्या अगेन्स्ट 44 बॉलमध्ये 88 रन्स केल्या होत्या आणि तो आमच्या समोर आला. टॉस मी जिंकलो, थोडीशी विकेट ओली होती, मी त्यांना बॅटिंग दिली पहिली आणि तो जो बॅट्समन होता तो नॉन स्ट्रायकर एंडला उभा होता आणि इकडे आमचा बॉलर आउटस्विंग बॉलर होता. पहिला बॉल नेहमीप्रमाणे फील्ड लावली, एक स्लिप लावली, एक गली लावली, जी आपली नॉर्मल आपण फील्ड लावतो ती फील्ड लावली. पहिला बॉल गेला, वाईड गेला. दुसऱ्या बॉलला त्याने डिफेन्स केला, तो पॉईंटला गेला, 1 रन काढली. आता तो जो बॅट्समन ज्याने 87 केले तर काय केलं होते, तो ह्याच एंडला आला. मी फर्स्ट स्लिपमध्ये होतो. मी काय केलं, मी थर्ड मॅन जो होता ते आमचा त्याला आणला सेकंड स्लिपमध्ये. हा जो होता ह्याला आणला, इथे आणला असा. आणि हे त्या बॉलरला माहिती नव्हतं. तर बॉलर रनअपवर गेला, तो पुढे आला असा. तो पुढे मला कळलं त्याची काय मेंटॅलिटी आहे ते. मी धावत जाऊ त्याच्याकडे, म्हटलं काय झालं बॉलर. अरे त्याने लास्ट मॅचला 5 बॉलला 5 बाउंड्री मारल्या. म्हटलं असं का, ठीक आहे हरकत नाही म्हटलं तू फक्त त्या पुढे देऊ नको, थोडासा लांब टाक म्हटलं बॉल. मी त्या समोर गेलो, त्या जो 88 केलं त्या समोर गेलो, त्याच्या डोळ्यात डोळे मिळवले आणि मी काम केलं. त्या मिडॉनला म्हटलं चल सिली मिडॉनला येऊन उभा राहा. आता मला नक्कीच माहिती होती काहीतरी वेळ काहीतरी करणार म्हणून हा माणूस. तुम्हाला आश्चर्य वाटेल, नेक्स्ट बॉल ही स्टेप डाऊन पुढे गेला, डोक्यावर मारायला एज लागली, गलीच्या हातात मध्ये कॅच गेला आणि त्याला आउट केला. कळलं की नाही. सो ऑल द टाइम कधीही तुम्ही जरा वेगळा विचार केला तर काय होऊ शकतं. आणखीन एक गोष्ट की ज्या विकेटवरती मला म्हणजे चांगलं वाटतं आयुष्यभर ती विकेट मी नेहमी समजतो. ज्या विकेटने मला माईक ब्रियली ऑफ मुंबई क्रिकेट असं म्हणायला सुरुवात केली, तो तुम्हाला इन्सिडेंट सांगतो. दिनेश नानावटी नावाचा प्लेस तुम्हाला सगळ्यांना ओळखत असेल, मोठे सर होते आमचे. ही वॉज किंग, लेग साईडला खूप चांगली बॅटिंग करायचे ते.
आणि आम्ही मॅच खेळतो. ही वॉज अ कॅप्टन ऑफ स्टेट बँक ऑफ इंडिया. मॅच अगेन्स्ट मोठी मॅच होती ॲट PJ इन द जिमखाना. आणि नानावटी बॅटिंगला आले आणि आमच्याकडे एक बॉलर होता जो इन्स्टिंग छान टाकायचा. तर मी म्हटलं चला नानावटीला आपण एका साईडला ब्लॉक करून टाकूया. म्हणजे मी 6 प्लेयर लेग साईडला लावले नानावटीसाठी. आणि मी त्याला फक्त सांगितलं त्याला की तू कुठेही बॉल टाक, काही प्रॉब्लेम, पायावर टाक, वाईड गेले तरी चालते. त्याला हे वेगळं होतं त्या बॉलरसाठी. तो आला, त्याने पहिला बॉल टाकला वाईड, 5 रन्स मिळाले आम्हाला त्या बॉलला. दुसरा बॉल टाकला, सिंगल करायला गेलं, शॉर्ट लेगच्या म्हणजे स्क्वेअर लेगकडे बॉल गेला. तिसरा बॉल टाकला, पुन्हा वाईड गेला. मी काय केलं, तिकडे जो कव्हरमध्ये प्लेयर होता त्याला पण इथे आणला आणि शॉर्ट मेकर ठेवला. आता 7-2ची फील्ड झाली, 7-2चं फील्ड आहे. त्यावेळेला ते अलाउड होतं, त्याच्यानंतर ते बंद झालं. 7-2 टाकायला अलाउड होतं. त्याने पुन्हा बॉल टाकायला, पुन्हा बॉल. आता नानावटीने काय केलं, नानावटीने 2 वाईड स्टँड्स घेतला. 2 वाईड स्टँड्स घेतले कारण सगळे बॉल इथेच पडते ते लक्षात आलं. आणि त्यावेळेला मी फक्त त्या माझ्या बॉलर सांगून ठेवलं की माझ्याकडे लक्ष ठेव, मी काय करतो ते. मी त्याला फक्त असं केलं, असं. आता नानावटी अशी उभे आहेत, सगळी फील्ड यासायला लागली आणि ते बॉलरचं कसं आहे म्हणजे माझ्या त्याच्यामध्ये काय फार मोठं हे नाही आहे. त्याने बॉल टाकला, तो बॉल असा आला. नानावटी वॉज हिअर. नानावटीला ही सगळी स्पेस ओपन दिसली. ही वेंट फॉर अ ड्राईव्ह. माझ्या हातात कॅच आला आणि नानावटी आउट झाले. द थिंग इज की तुम्ही जरा आउट ऑफ बॉक्स जाऊन नेहमी विचार करायला लागतो. यांचा सरांचा एक प्लेअर आहे आणि त्याची जर स्टोरी एकदमच चांगली आहे. थोडा वेळ आहे म्हणून सांगतो तुम्हाला. एक आम्ही मॅच खेळतो, टाईमशीटची मॅच होती आणि हा जो प्लेअर होता ना, ह्याला एक सवय, माझ्याकडे सगळे डायरे असायचे ना, म्हणजे कुंडल्या असायच्या त्याच्या सगळ्याच्या. त्याला स्क्वेअर कट करायची, सुरुवातीला अपी स्क्वेअर कट करायला लावायची. तर तोच बॉलर, सेम बॉलर आहे नरेश चांद. म्हणजे सगळे जर तुम्हाला वाटलं असेल तर मी त्याला फोन करून विचारू शकता, यांच्या प्लेयर्सना पण विचारू शकता. तर तो आला आला असा. मी काय फील्ड लावली असेल, मी एक स्लिपला होती, एक गली होती. हा गलीत प्लेअर उभा आहे, हा गलीत प्लेअर उभा आहे आणि गलीच्या पाठी इकडे एक प्लेअरला उभा केला. लोकांना कळेच नाही काय चाललं काय. आणि बरोबर त्याला सांगितलं की त्याला जवळ टाक, खूप जास्त जागा देऊ नको, तो जाणार म्हटलं याच्यासाठी. झालं असतं की त्याने बॉलरचं कसं परत एकदा त्याने बॉल टाकला, हा गेला असा, कापला बॉल असा. जो गलीमध्ये प्लेअर उभा होता त्याने डाईव्ह मारली, त्याच्या हातात बॉल लागला आणि तो बॉल येऊन या इथे पडला. सो दिस इज कॉल्ड आउट ऑफ बॉक्स थिंकिंग. याच्यामुळे तुम्ही मॅच जास्तीत जास्त जिंकू शकता असं मला वाटतं. आता तुम्हाला जेव्हा रिस्पेक्ट, प्रत्येक कॅप्टनला रिस्पेक्ट मिळायला लागतो. आता रिस्पेक्टची तुम्हाला गोष्ट सांगतो. मी त्यावेळेला नवीन होतो, म्हणजे मी 24व्या वर्षी कॅप्टन झालो होतो आणि आय वॉज द यंगेस्ट प्लेअर अमॉंग त्यांच्यामध्ये. आम्ही बॅटिंग करत होतो, म्हणजे आमची फिल्डिंग होती आणि संजीवराव बॅटिंग करत होता. संजीवराव तुम्हाला माहिती असेल कदाचित, सेंट्रल झोन खेळला येतो, बोर्ड प्रेसिडेंट 11 पण तो खेळला येतो. बॉलरने बॉलिंग टाकली, संजीवराव वेंट फॉर अ स्ट्रोक. तो बॉल त्याच्या आवाज आला, आय वॉज इन द स्लिप, माझ्या हातात कॅच आला. आपण इन्स्टिंक्टिव्हली बॉल असा उचलतो आणि हाऊजेटचं अपील झालं आणि अंपायरने आऊट दिला. अंपायरने आऊट दिल्यावरती संजीवराव पाठी आला आणि संजीव म्हणजे संगम यार शूज का बॉल काय म्हटलं ओके खेलो करते. मी एका सेकंदात खेलो करून म्हटलं सांगायचं. सगळेजण बघायला लागले काय करायचं, कोणी बॉलिंग टाकलाच तयार नाही. म्हणजे चला खेळा जे काय असेल. आणि संजीवने आम्हाला चोप सोपला त्याने 85 काहीतरी केले. संध्याकाळी पुन्हा मीटिंग. संध्याकाळी मीटिंगमध्ये माझी काढण्यात आली. मला सांगितलं त्यांनी की संगमलाड ही काही स्पोर्ट्स प्रमोशन ग्रुपची टीम नाही आहे, यू आर रिप्रेझेंटिंग बँक ऑफ महाराष्ट्र, त्यामुळे हे असं काय केलेलं बरोबर नाही. तर मी त्याला फक्त शांतपणे एकच उत्तर दिलं. म्हटलं माझ्या आयुष्यात जे कोचेस आलेत ना, त्यामुळे मला एकच गोष्ट सांगितली आणि ती गोष्ट अशी होती की तुमचं यश हे निर्भय असायला पाहिजे. आणि जेव्हा मला कळलं की मी कॅच घेतला चुकीचं आहे, माझ्याकडून कधीही अपेक्षा ठेवू नका. म्हटलं मी जोपर्यंत कॅप्टन असेल तोपर्यंत हे असंच चालणार आणि असंच होणार. आणि तो जो मी दाखवलेला आहे त्याच्यामुळे त्या लोकांचा मला रिस्पेक्ट मिळायला सुरुवात झाली. आता मी बऱ्याच वेळा असं सांगतो, म्हणजे मी बऱ्याच गोष्टी खूप सिरियसली करायचो. आमच्या मॅचेस ज्या इकडे त्याच्या आदल्या दिवशी मी त्या ग्राउंड्समनला जाऊन भेटायचो आणि त्या ग्राउंड्समनला विचारायचो की बाबा कशी विकेट असणार आहे, काय असणार आहे वगैरे. सो रेखी करायचा जो प्रकार होता तो मी त्याही वेळा करायचो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की तुमचे जे प्लेयर्स असतात त्याची सायकॉलॉजी तुम्हाला माहिती असायला पाहिजे, त्याची बॅकग्राऊंड तुम्हाला माहिती असेल. तुमचं एक साधं उदाहरण त्याचं सांगतो. आम्ही फायनल खेळतोय, ऑल इंडियाची फायनल चालू आहे. सेंट्रल बँकवरून आमची मॅच होती. 240 रन जिंकायला पाहिजे होते. 233ला आमच्या 6वी विकेट पडली. सेकंड लास्ट ओव्हर आहे, 44th ओव्हर आहे. लास्ट बॉलला एक आउट झाला. नेक्स्ट बॅट्समन जो होता तो आमचा प्लेअर होता, तो गोव्याला रणजी ट्रॉफी खेळायचा. वॉज नेक्स्ट तो येणार होता. तर 7 रन्स जिंकायला पाहिजेत. सेंट्रल बँकेवर मॅच आहे ॲट पारसी जिमखाना. मी त्याला सांगितलं थांब म्हणून. आणि आमचा एक दुसरा प्लेअर तिकडे बसला होता, तो लेफ्ट हँडर होता, तो गिरीश तांबे लोकल प्लेअर होता. म्हटलं गिरीश जा. तर सगळे संगम काय करतो काय,
म्हटलं थांब. मी फक्त गिरीशकडे गेलो आणि गिरीशला म्हटलं गिरीश जाऊन दे म्हणून. कळलं काय? टेनिस मॅच चालली आहे. रवी रेवडकर बॉल टाकवतात. रवी रेवडकर म्हणजे तो त्या वर्षी दिलीप वेंगसरकरच्या अंडर वेस्ट झोन खेळत होता, म्हणजे देवडो ट्रॉफीवर सगळं खेळत होता. मॅच टाइम्समध्ये आहे. पहिला बॉल जस्ट इमॅजिन, गिरीश तांबे बॅटिंग करतोय, तो आत गेला, त्याने काऊ बॉल ह्याच्यावर गेला, म्हणजे स्टेडियम काय म्हणतात त्याला ते पारसी जिमखान्याला जिकडे आपली मरीन लाईन्स आहेत त्याच्या बॉल बाहेर पडला. पहिल्याच बॉलला सिक्सर मारली, कारण तो टेनिस प्लेअर होता, त्याला कशाची भीती नव्हती आणि मला माहिती होतं, कारण हे तो रोजच खेळतो, त्याच्यात काय फार मोठी गोष्ट नाही आहे त्याच्यासाठी. आणि म्हणजे तुम्हाला माहिती असायला पाहिजे की तुमचा कुठचा प्लेअर कुठच्या वेळेला उपयोगी पडतो. पुढची गोष्ट महत्वाची आहे. त्याच्यानंतर सगळ्यांनी टाळ्या लावले, पुढच्या आरामात मॅच जिंकलं वगैरे, सगळ्या संगम काय सगळे माझं बोललं. त्याच्यानंतर असं की तो आला माझ्याकडे आणि मला म्हणाला थँक्यू. आता तो मला थँक्यू का म्हणाला असेल माहिती आहे का तुम्हाला? आणि हे मलाही माहिती होतं, कारण त्याची फियांसी मॅच बघायला आली होती. माझं एवढं लक्ष होतं, म्हटलं हा हिरो झाला त्याच्यावरती. हां, त्याच्यानंतर मॅच कधीही सोडायची नसते, शेवटच्या बॉलपर्यंत मॅच सोडायची नसते, ही खूप महत्वाची गोष्ट असते. तर तो मला थँक्यू म्हणतोय, कारण तिच्यासमोर तो हिरो झाला. कोंडली काढण्यापेक्षा माझं सगळीकडे लक्ष असतं. अवेअरनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर एक मॅच आम्ही खेळत होतो, फायनल मॅच आहे, माहीम दादरची फायनल मॅच, आणि माहीम दादर त्यावेळेला सगळे ए डिव्हिजनचे प्लेयर्स खेळायचे. आम्ही मॅच खेळतोय, आमचा 119 शॉट ऑल आउट झाला. MIGवरची मॅच होती आणि त्यांच्या टीममध्ये अमोल मजुमदार, मनोज जवळेकर, दीपराज शेरकर, चांगली मोठी टीम होती अशी त्यांची. आणि 119 शॉट आमचा ऑल आउट झालाय. 18 ओव्हर झालेत, 18ला 72ला नो लॉस आहे. संदीप मांडकर आमच्याकडे होता. मी संदीप एक विकेट काढून दे, माका पण खुशी आहे म्हणून. संदीपने अमोलला आउट केला आणि आम्ही मॅचला सुरुवात झाली. 18 ओव्हरमध्ये 72 आहेत. मॅचचा एंड रिझल्ट तुम्हाला सांगतो, 42.1 ओव्हर आणि 128 ऑल आउट MIGच्या विकेटवरती. आणि त्याच्यातले बॉलर पण तुम्हाला सांगतो, सेकंड स्पेलमध्ये फास्ट बॉलर रवी घड्याल आणि अमोल शेजाळे, म्हणजे 24 ओव्हर्समध्ये आम्ही फक्त 40 रन्स दिल्या आणि मॅच काढली. परवाची गोष्ट सांगतो, परवा आम्ही खेळत होतो एक मॅच, आम्ही चौगुलेला कॅप्टन, म्हणजे चौगुलेला हे करतो, कोचिंग करतो. आमचा स्कोर झाला 40ला 7 विकेट आहेत. 40ला 7 विकेट आहेत आणि मी फक्त त्या प्लेयर सांगितलं 100 करा रे, आपण मॅच काढूया म्हणून. 115 झाला आमचा स्कोर. पोलीसची सीड, आम्ही सी डिव्हिजनला खेळतो, पोलीस ए डिव्हिजन खेळतात. पोलीस 20 फॉर नो लॉस इन फर्स्ट 2 ओव्हर्स. आमचे स्पिनर्स आले, त्यांचा ऑल आउट किती झाला असेल माहिती आहे तुम्हाला? इथे बाजूला बसले तेच पोलीसचे जण. 77 ऑल आउट झाला सर, 77. दिस इज व्हॉट इम्पॉर्टंट इज. शेवटपर्यंत मॅच तुम्ही सोडू नका, कधीच सोडू नका. आता ॲज अ कोच सध्या मी काय करतो, म्हणजे जे मी क्रिकेट त्यावेळेला करायचो तेच आजही करतो. आता आपले क्रिकेट सेंटर म्हणून काय ते असतं, त्याच्यामध्ये मी आजही तुझ्याबरोबर मॅच असेल, तुमच्याबरोबर असेल, तर तुमची मॅचची 10 मॅचेसचे स्कोर काढतो आणि त्याच्यामध्ये कोण काय केलं सगळ्यांचा असतो. आणि हा फीडबॅक मी माझ्या प्लेयर्सला देतो. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी प्लॅनिंग करतो, हे असेल तर काय करायचं, हे असेल तर काय करायचं, ते असेल तर काय करायचं. अर्धा त्यांशी बोलतो मी. त्यांना एक वेगळी लगान आणि लॉईड नावची एक थेरी काढली होती. ती लगान आणि लॉईड थेरी काय आहे? लगान याचा अर्थ काय, जेव्हा तुमची टीम वीक असते आणि समोरची टीम खूप चांगली असते, तेव्हा असं समजा की तुम्ही लगानची मॅच आहे. फॉर देम ही मॅच त्यांच्यासाठी साधी मॅच आहे, पण तुमच्यासाठी ती लगानची मॅच आहे. आणि जेव्हा तुमची टीम सरस असते आणि जेव्हा तुमच्या समोरचे वीक असतात, तेव्हा असं समजा म्हणजे आपली लॉईडची मॅच आहे, लॉईडची टीम आहे. यू मस्ट बी नोईंग, सगळ्यांना लॉईड माहिती आहे, किती वर्ष त्यांनी काय केलं. म्हणजे ही जेव्हा तुमची मेंटॅलिटी असते, तेव्हा तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने खेळू शकता. आता इन्सेंटिव्हच्या गोष्टी आल्या. पूर्वी आपण वेगळ्या प्रकारचे इन्सेंटिव्ह द्यायचो, आता आम्ही इन्सेंटिव्हचे माझे प्रकार वेगळे आहेत. आता मी सध्या त्यांना IPLची तिकीट देतो, कळले, जा बाबा मॅच बघ म्हणून. परवा दिवशी ही मॅच होती, आम्ही 15 जण एकत्र जाऊन ती मॅच बघितली. कारण IPL जेव्हा तुम्ही बघणार तेव्हा तुम्ही खेळणार ना, म्हणजे तुम्ही जेव्हा एखाद्याला प्रवृत्त करता मॅच बघा दाखवता, त्याच वेळेला त्याचं ते घेऊ शकतं. ते मी ते पण काम करतो. आता प्लेयर्सला मी प्रत्येक प्लेयर्सला हे सांगितलेलं आहे की आता फक्त तू बॅटिंग करून चालणार नाही, तुला बॉलिंग पण टाका आली पाहिजे. आणि मी त्याच्याकडून ते पण करून घेतो. म्हणजे त्याच्यात ते महत्वाची गोष्ट असते. मी त्याला नेहमी सांगतो की मी तुला रिप्लेस करणार, तुझा चांगला परफॉर्मन्स नाही केला, दुसरा तिकडे तयार आहे, त्यामुळे तो नेहमी चांगलंच करायचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर मी त्यांना सांगतो की तुम्ही तुझं रेप्युटेशन वाढवा. प्रत्येक मॅचला टीमचं पण रेप्युटेशन वाढलं पाहिजे आणि तुमचं पण रेप्युटेशन वाढलं पाहिजे. आता ह्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे आणखीन 2 रेकॉर्ड्स आहेत मुंबई क्रिकेटमध्ये. आम्ही 25 ओव्हरच्या मॅचला 510 रन्स केलेत, जो आज कांगालीच्या रेकॉर्ड बुकमध्ये पण आहे. दुसरा एक रेकॉर्ड आहे, 20 ओव्हरच्या मॅचमध्ये आम्ही 259 रन्स केले. सो आय ऑलवेज त्यांना सक्सेस हंगरी करतो की बाबा तुम्ही असं करायला पाहिजे, तुम्ही तसं करायला पाहिजे. आणि मी नेहमी त्यांना सांगतो की तुम्ही जाऊन म्हणजे असं करा की तुमच्या स्वतःला वाटलं पाहिजे मी आज काहीतरी केलं.
आणि हे सगळ्या माझ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणखी मी सांगू शकतो पण वेळ मला नाही आहे, मला माहिती आहे, कळते ते. शेवटची मॅच जी मी वानखेडे स्टेडियमवरती जी 50वी मॅच जिंकलो, त्याच क्षणी मला आठवण आली सरांची. आणि सरांनी त्यावेळेला जो माझ्यावर विश्वास ठेवला होता तो मी थोडाफार सार्थ करू शकलो, याचा मला अभिमान वाटतो. आणि लेजंड कपने मला इथे बोलवलं आणि मला थोडंफार पटापट बोलायला संधी दिली, त्याच्याबद्दल व्हेरी मच थँक्यू. आता 2 मोठ्या लोकांची भाषणं आहेत जे मला ऐकण्यात खूप मजा वाटते आणि मला ऐकायचं आहे. थँक्यू. Thank you so much, Sangam Lad.